Hello student, today we are going to learn second standard English subject. Open your textbook on page number 21, lesson number 2.4, story time. Unity is strength. आज आपण सेकंड स्टँडर्डचा इंग्लिश हा सब्जेक्ट शिकणार आहोत. यामध्ये 2.4 नंबरला एक आपल्याला स्टोरी दिलेली आहे. त्या स्टोरीचं नाव काय आहे? युनिटी इज अ स्ट्रेंथ, म्हणजेच एकात्मता हीच ताकद आहे. आता आपण स्टोरी बघूया काय आहे तर. अन ओल्ड मॅन लिव्ह विथ हिज 4 सन इन अ विलेज. एका गावामध्ये एक म्हातारा माणूस त्याच्या 4 मुलांसह राहत होता. द ओल्ड मॅन वॉज वरीड. तो नेहमी काळजी करायचा. हिज सन वेअर ऑलवेज क्वारलिंग विथ इच अदर. त्याची जी 4 मुलं होती त्या माणसाची, ती नेहमी भांडण करायची. क्वारलिंग म्हणजे भांडण करणे. ते एक दुसऱ्यामध्येच भांडणं करत असायचे. दे वुड नेवर ॲग्री ऑन एनी पॉईंट. त्या मुलांचे एकमेकांसोबत कुठल्याही विषयावरती पटत नसायचे. द ओल्ड मॅन हॅड ट्रायड टू टेलिंग देम मेनी टाइम्स टू अवॉइड फायटिंग, बट हिज सन्स वुड नॉट लिसन टू हिम. दे वुड फाईट फॉर एव्हरीथिंग. त्या म्हाताऱ्या माणसाने, त्यांच्या वडिलांनी त्यांना भरपूर वेळा सांगितले की तुम्ही अशी भांडण करत जाऊ नका. त्यांचे भांडण मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांना समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ते मुलं जे होते ते कधी त्यांचं ऐकत नसायचे आणि ते कंटिन्यू एकमेकांसोबत भांडण करत असायचे. वन डे ही कॉल हिज 4 सन. ही गेव देम अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक and asked them to break the bundle into 2. एका दिवशी त्या म्हाताऱ्या माणसाने त्याच्या 4ही मुलांना एका ठिकाणी बोलवले आणि त्यांच्याजवळ एक काड्यांचा बंडल दिला, जसं की या ठिकाणी दिसतो तुम्हाला. अशा प्रकारे त्यांच्याकडे बंडल दिला आणि त्यांना म्हणे की याला 2 भागामध्ये याला विभाजित करा, 2 त्याचे तुकडे करा. इट्स सो इझी, said the eldest son. He took the bundle and tried to break it. He was surprised that the stick in the bundle remained unbroken. त्यानंतर त्यातला सर्वात मोठा मुलगा जो होता तो त्या ठिकाणी समोर आला आणि तो म्हणे की याला 2 तुकड्यामध्ये करणे खूपच सोपे आहे, मी करून दाखवतो. आणि तो प्रयत्न करू लागला, पण त्याच्याकडून ते झाले नाही. त्या काड्याचा बंडल जसा आहे तसाच राहिला. He used more force. He tried again and again, but the bundle of stick did not break. He gave up. त्याने खूप प्रयत्न केले, त्यांना खूप जोराजोरामध्ये फोर्स लावून सुद्धा त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा ते बंडल जे होते ते जशाच तसे राहिले. त्याच्या कुठल्याही प्रकारच्या काडीचा तुकडे झाले नाही आणि लास्टला त्यांनी त्या ठिकाणातून माघार घेतली. Then his brother tried to break the bundle of stick. They tried hard, but they too could not succeed. त्यानंतर त्याच्या भावांनी सुद्धा, त्याचे जे काही बाकीचे भाऊ होते त्या सर्वांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला ते बंडल तोडण्याचा, पण त्यांच्याकडून सुद्धा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना सुद्धा ते बंडल तोडता आले नाही. Their father smiled and asked them to unite the bundle. Now the sticks were separated. He gave each brother a single stick and asked them to break it. त्या मुलांचे वडील तेव्हा हसू लागले आणि त्यांना म्हणे की तो बंडल माझ्याकडे द्या. त्यांनी तो बंडल घेतला आणि त्याच्यातल्या सर्व काड्या सेपरेट केल्या, वेगवेगळ्या केल्या. त्यानंतर प्रत्येक जणाकडे एक एक काडी दिली आणि त्यांना म्हणे की या काडीचे आता 2 तुकडे करून दाखवा. Each of the son took a stick in a hand. In no time the stick were bent and broken. त्यानंतर त्या मुलांनी आपल्या हातामध्ये ज्या काही काड्या दिलेल्या होत्या, स्टिक दिलेल्या होत्या, त्या दोन्ही हाताने तोडल्या, तर त्याचे 2 तुकडे लगेच झाले. A single stick is easy broken. If 4 sticks come together
it is impossible to break them. If you are united, help each other and live in friendship, you will be stronger than any enemy. त्यानंतर त्या मुलांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की जशा प्रकारे आपण या काडीच्या बंडलला तोडू शकत नव्हतो, त्याच प्रकारे आपण एकत्र जर राहिलात तर तुम्हाला कोणीही वेगळं करू शकणार नाही, तुमच्याशी कोणीही भांडण करू शकणार नाही. पण जर का तुम्ही या सिंगल काडीसारखे सिंगल स्टिकसारखे जर का वेगळे झालात, सेपरेट झालात, तर तुम्हाला कोणीही हरवू शकते, कोणीही तुम्हाला मारू शकते. त्यामुळे तुम्ही एकत्र राहा. हे सर्व सांगितल्यानंतर त्यांचे वडील म्हणाले, रिमेंबर, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, सेड द ओल्ड मॅन गिविंग हिज सन अ मिनिंगफुल लुक. त्यानंतर त्यांचे वडील त्यांना म्हणाले की आपण जर एकत्र आलो तर आपण चांगल्या प्रकारे उभं राहू शकतो आणि वेगवेगळे जर का झालो तर आपल्याला कोणीही पाडून देऊ शकते. दिस टाईम द ब्रदर्स लर्न अ लेसन. दे स्टॉपेड फायटिंग विथ इच अदर. दे स्टार्ट टू वर्क टुगेदर ॲज अ टीम अँड दॅट रिअली हेल्प देम. त्यानंतर त्या सर्व भावांना असं लक्षात आले की आपण जसे आपल्या वडिलांनी सांगितले त्या पद्धतीनेच आपण वागले पाहिजे, सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, म्हणजेच आपण आपली प्रगती करू शकतो. आणि त्यानंतर त्या मुलांना त्या शिकवणीचा चांगलाच फायदा झाला. त्यानंतर त्यांचं जे काही काम होते ते सर्वांनी मिळून काम ते पूर्ण करायचे आणि एकत्र मिळून काम केल्यामुळे त्या सर्वांना त्याचा फायदा होत असायचा.